नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। यावर्षी 30 मार्च 2025 वार रविवार, तर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि याच दिवशी गुढीपाडवा देखील आलेला आहे। यासोबतच याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होत आहे। तर सर्वांना मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याच्या यासोबतच चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। चैत्र नवरात्री ही 8 दिवसांची असते आणि चैत्र नवरात्रीची समाप्ती ही 6 एप्रिल 2024ला होत आहे आणि याच दिवशी रामनवमी देखील आलेली आहे आणि या दिवशी रविवार देखील आलेला आहे। म्हणजेच ज्या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे म्हणजेच 30 मार्च 2025 वार रविवार, तर या दिवशी रविवार आलेला आहे आणि यासोबतच समाप्तीला देखील रविवारच आलेला आहे। तर या चैत्र नवरात्रीची घटस्थापना करावी का? घटस्थापना केली जात नसेल तर काय करावे? अखंड दिवा कसा लावावा? कुलदेवीची सेवा करावी का? तर बघा, बऱ्याच ठिकाणी चैत्र नवरात्रीची घटस्थापना ही केली जात नाही किंवा अखंड दिवा देखील लावला जात नाही। तर तुम्ही याआधी केलं नसेल तर तुम्ही अवश्य अखंड दिवा लावू शकता। घटस्थापना नाही केली तरीही चालेल, पण अखंड दिवा तुम्ही लावू शकता। आणि तुम्हाला जर हे पण जमत नसेल तर तुम्ही कोणती सेवा कराव्या, कोणते उपाय करावेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, तुम्ही खूप सेवा उपाय करता पण तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही। तर का मिळत नाही? तर बघा, आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही, कुलदेवीचा आपल्या मान सन्मान होत नाही आणि आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा सर्वात प्रभावी काळ म्हणजेच नवरात्र। तुम्हाला जर सांसारिक सुख हवं असेल, आपला मुलगा किंवा सून यांचा संसार सुखाचा व्हावा, यासाठी मुलांची लग्न वेळेवर व्हावीत, घरामध्ये जो काही व्यवसाय उद्योगधंदा असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रगती व्हावी, सर्वांना वेळेवर संतान प्राप्ती व्हावी, तसेच घरामध्ये जो काही पैसा येतो, अन्नधान्य येतो, तर यामध्ये बरकत राहावी, तर त्यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे। वर्षभरामध्ये एकूण 4 नवरात्री असतात, तर 2 प्रत्यक्ष आणि 2 गुप्त असतात। चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना आपण प्रत्यक्ष नवरात्र म्हणतो, म्हणजेच शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री। तर या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते आणि त्यासोबतच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री असे म्हटले जाते। तर या 2 नवरात्रीमध्ये साधनेला खूप महत्त्व आहे। शारदीय आणि चैत्र नवरात्री या दोन्हींमध्ये फरक काय? तर बघा, चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री ही सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते। शारदीय नवरात्री देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तर चैत्र नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते, जे देवीचे पहिले रूप आहे। तसेच चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा आणि दांडिया खेळला जात नाही। म्हणजेच आपण ज्या प्रकारे शारदीय नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया खेळला जातो, त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया खेळला जात नाही, कारण ही नवरात्री केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते। चैत्र नवरात्री ही देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि महिषासूर नावाचा राक्षस होता, ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचं वरदान दिले होते आणि या वरदानामुळे तो पृथ्वीपासून ते स्वर्गापर्यंत लोकांना सर्वांना त्रास द्यायला लागला। अशा परिस्थितीमध्ये अत्याचाराने त्रस्त असलेले सर्व देवी देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले। भगवान शिवांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून क्रोध बाहेर पडले आणि जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले। अशा प्रकारे माता दुर्गा देवी प्रकट झाली आणि त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्र दिली व माता दुर्गाने महिषासूर या राक्षसाला आव्हान दिले। 9 दिवस युद्ध चालू राहिले आणि त्यानंतर 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला असे म्हटले जाते। तर मुहूर्त हा 30 तारखेला सकाळी 6:13 पासून ते सकाळी 10:22 आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तर तुम्ही या वेळेमध्ये करू शकता। म्हणजे सकाळी 6:15 पासून ते 10:22 तुम्ही घटस्थापना करू शकता। तुम्हाला फक्त अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तोही तुम्ही याच वेळेमध्ये लावू शकता।
किंवा कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर या वेळेमध्ये तुम्ही ती पण करू शकता. तसेच या वेळेमध्ये शक्य झाले नाही तर अभिजित मुहूर्त म्हणजेच जो दुपारी 12 वाजेनंतर ते 12:50 आहे, तर या वेळेतही तुम्ही करू शकता. अखंड दिवा आणि मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकता. स्थापना करण्याची सोपी पद्धत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे, देवघराच्या आजूबाजूला किंवा वेगळी कुठे रूम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर घटस्थापना करायची असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्या. तिथे प्रथम रांगोळी काढा आणि त्यावर हळद कुंकू टाका. त्यावर एक चौरंग ठेवा आणि त्यावरती एक लाल वस्त्र टाकायचं आहे, फूल आणि यासोबतच फोटो असेल तुमच्याकडे, कुलदेवीचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा. त्यानंतर प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला पहिल्यांदा साधा दिवा लावायचा आहे आणि अखंड दिवा लगेच लावू नये. त्यानंतर 2 विड्याची पानं घ्या आणि ती चौरंगावर आपल्याला आपल्या उजव्या हाताला ठेवायची आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि एकावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायचे आहे आणि सुपारीवर प्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करून त्यावर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे. सुपारी आपल्याला स्वच्छ करून ती विड्याच्या पानांवर आपल्याला स्थापन करायची आहे. विड्याची पानं ही 2 ठेवायची आहे आणि देठ हे देवीकडे करायचे आहे. सुपारीला गणपती स्वरूप मानून हळद कुंकू, दुर्वा, अक्षता, फुलं अर्पण करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पत्रावळी ठेवायची आहे किंवा तुम्ही दुर्डी देखील घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला माती घ्यायची आहे आणि ती चाळून घ्यावी. त्यातील कचरा बाहेर काढून टाकायचा आहे. त्या दुर्डीमध्ये ही माती टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूला मातीवर आपल्याला सप्तधान्य किंवा पंचधान्य टाकायचं आहे. त्यानंतर परत त्यावरती सप्तधान्य टाकल्यानंतर त्यावरती परत थोडीशी माती टाकायची आहे आणि त्यानंतर हा घट कुलदेवीसमोर चौरंगावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. त्यानंतर हा कलश तांब्याचा किंवा मातीचा असतो तर तो देखील तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे ज्याप्रमाणे ठेवत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर जो कलश आहे तर त्या कलशावर समोरच्या बाजूने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. त्यानंतर त्याच्या बाजूने 5 रेषा खालून वरती ओढून घ्यायच्या आहे. त्यासोबतच कलाव्याचा एक धागा देखील गळ्याला बांधायचा आहे आणि तो कलश मध्यभागी आपल्याला ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण माती टाकलेली आहे, ज्या दुर्डीमध्ये आपण माती टाकलेली आहे तर त्यामध्ये मध्यभागी आपल्याला तो कलश ठेवायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू, 1 रुपया, 1 सुपारी आणि 5 नागेलीची पाने म्हणजेच खाऊची पाने ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा एक नारळ नवीन ठेवायचा आहे. पाणीदार नारळ ठेवायचा आहे. तो नारळ कुठेही आपण आधी पूजेसाठी वापरलेला नसावा तर तो नवीन आणावा. त्या नारळाला कुलदेवी स्वरूप मानून आपल्याला त्या कलशाची पूजा करायची आहे. हळद कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे पेरलेलं धान्य आहे तर त्याला आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी आपल्याला रोज थोडं शिंपडायचं आहे. जास्त पाणी टाकू नका. कुलदेवीचा फोटो असेल तर त्या कुलदेवीच्या फोटोला देखील आपल्याला हळद कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे आणि तुमच्याकडे कुलदेवीचा टाक ठेवण्याची पद्धत असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता. सकाळी देवपूजा झाल्यानंतर घटस्थापना करावी. त्यानंतर आपण जो कलश स्थापन केला आहे त्यावरती पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ चढवावी आणि दुसऱ्या दिवसापासून वेगवेगळ्या फुलांची माळ चढवावी. त्यानंतर फळाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर आरती करायची आहे प्रथम गणपतीची आणि त्यानंतर दुर्गा मातेची ही आरती करावी आणि त्यानंतर तुम्ही पूजा करताना प्रथम संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. आई तुळजाभवानीची तुमची जी कोणती देवी असेल तर तिची प्रार्थना करायची आहे. देवीला प्रार्थना करायची आहे की या चैत्र नवरात्रीमध्ये मी ज्या दिवसापासून चैत्र नवरात्री म्हणजेच घटस्थापना करणार तर या दिवसापासून मी घटस्थापना घरामध्ये करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी, ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत.
अशी देवीला प्रार्थना करायची आहे. तर अवश्य तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना करत असतील तर अवश्य तुम्ही याप्रमाणे करू शकता, किंवा घटस्थापना करत नसतील तर तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकता. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही चैत्र नवरात्री साजरी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.